सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 15 डिसेंबर 2023 यंदाच्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक झाली। आज बाजारात जवळपास 1500 पेक्षा जास्त गाडी कांद्याची आवक झाली। कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते, त्यामुळे सोलापूर बाजारात आवक वाढल्याची शक्यता आहे। बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला 2000 रुपयाच्या आत भाव मिळण्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वाढलेल्या कांद्याची आवकमुळे कांदा लिलाव दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे। शेतकरी अजित गवळी म्हणाले, कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे। सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून भाव वाढतील। व्यापारी सादिक बागवान म्हणाले, बाजारात कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे, मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार भाव ठरेल। एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा यात सुखी नाही। शेतकरी तर पहिला शीत मेलेला आहे। म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतलं की निर्यातवर बंदी घातली। म्हणजे 4000 बाजार त्या टायमाला कांद्याला होता, त्या टायमाला रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे। शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल। या घाबरगुंडीमुळे शेतकरी यांनी का बाजारात कांद्याची आवक करायला लागलेत की आपल्याला 1000 भेटू दे, 1500 भेटू दे, पुढं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारपेठेत आणायला लागलेत। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे। साधारण किती भाव कांद्याला मिळेल अशी अपेक्षा? आता कालच्या रोजी 2200-2300 रुपये होता, शेवट 2500 रुपये झाला। आज मला वाटतं आहे की कमीत कमी 400-500 रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे। आणि व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे। किती कांदा दाखल झालेला आहे? मग आज आमचा एक अंदाज आहे, आता सध्या तर बाजारपेठेत 1200 ते 1300 गाडी कांदा उतरलेला आहे। अजून 500 ते 700 पिकअप उतराचे राहिलेले आहे आणि सौदा आज दुपारी 10च्या ऐवजी 2 वाजता सौदा पुकारायला लागलेत। याच्यामध्ये जर बघितलं सोलापूरमध्ये एवढी काय खासियत आहे की इथं कांदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो? नाही, खासियत म्हणजे इथं शेतकऱ्याला आडते लोक सर्व्हिस चांगली देतात आणि इथं पैशाचा पण व्यवहार चांगला होतो, म्हणून शेतकऱ्याला एक विश्वास आहे आडत्यावर इथं। त्यामुळे शेतकरी बाहेर न जाता सोलापूर बाजारपेठेत कांदा घेऊन येत आहे। कृषी बाजार समितीमध्ये कुठल्या भागातून कुठल्या राज्यातून शेतकरी येतात? आता सध्या तर आपल्या सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कांदा आहे आणि कर्नाटक राज्यातला पण कांदा येत आहे। गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यात कांदा आलेला होता, आंध्रमधनं आलं। सध्या तर महाराष्ट्रामधलाच कांदा आहे सध्या आज रोजी। सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधला कांदा आहे सध्या आज रोजी। कांदा कच्चा पण आहे मोठ्या प्रमाणात, शेतकरी घाबरून काढायला लागलेत। आता हे 1500 गाडीमध्ये कमीत कमी एक 500 गाडी चांगला कांदा आहे, बाकीचं 1000 ते 800 गाडी आणि का ओला माल आहे। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे। चांगले कांद्याला आज सुद्धा 2500 रुपये बाजार आहे, ओले कांद्याला 1000पासून 1500 ते 1600 रुपये बाजार आहे। एक गोष्ट समजत नाही मला की ह्या कांद्यावर निर्यात बंदी केंद्र सरकारने घातल्यानंतर त्याची तीव्र पडसाद अन्यत्र उमटले। व्यापारी आंदोलन होते सोलापुरामध्ये काय नाही, तिथं लासलगावला मोनापल्ली व्यापार आहे इथं। हां, आंदोलन केंद्र सरकारचा जो कायदा तुम्ही आणला निर्यात बंदी, हां, त्याच्यावर प्रतिक्रिया सोलापुरात उमटत नाही। उमटत नाही म्हणजे तर इथनं एक्सपोर्टर कमी आहे तिथं। इथनं आमचा माल आहे ना आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या भागात माल जातो आहे आमचा। म्हणजे साऊथमध्ये जास्त एक्सपोर्ट होत नाही, फक्त लासलगावमध्ये एक्सपोर्ट करणारे लोक आहेत। त्यामुळे तिने आंदोलन केले आणि इथलं आपलं आहे नाही का लोकलमध्ये जाते, लोकल म्हणजे भारतातच जात आहे सोलापूरमधलं काम। तेलंगणा, आंध्र प्रदेश, हां हां, गवळी, अजित गवळी, माडा। हां, नाव सांगा आजोबा, काय अजित कृष्णात गवळी। किती कांदा आणलाय? काय भाव मी द्यायचा? 99 पिशवी कांदा आणलाय, पण भावाचं काय सांगता येत नाही। आवकच एवढी झालेली आहे की जवळजवळ 1500 गाडी आली इथं। तर 1000-1500च्या पुढं काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे। उत्पन्न खर्च निघाल का? कुठला निघतोय? बायांचा सुद्धा खर्च निघत नाही। निर्यात बंदीमुळे सगळा या मोदी सरकारनं सगळा राडा करून आणि तुमच्या कांद्याचा संबंध काय? तुमचा कांदा अहो निर्यात झाली, निर्यात जर चालू केली सरकारनं
तर मार्केट वाढतंय. मध्ये निर्यात चालू होती तर 4200 4500 कांदा गेलता. निर्यातीचा कांदा जो आहे ना तो नाशिक नगर त्या भागात नाही ही निर्यातीला जात होता इथलं. हा तुमची अपेक्षा किती होती, किती मिळावं अशी अपेक्षा आमची जास्त अपेक्षा नव्हती, 4000चीच अपेक्षा होती. होती? आता मिळणार किती? आता किती 1000 1500 मार्केट निघेल आज. जायला कर्ज मिळेल ना? हा असं सुद्धा नाही होऊ शकत. तुमचा किती खर्च झाला 99 पिशव्यांसाठी? किती उत्पादन आता झालं? बघा की बायाचाच खर्च बघा. बाया झाल्या त्या जवळजवळ 22 बाया झाली. पुन्हा बारदाना वेगळाच. पुन्हा 40 रुपयाला पिशवी आणखी माड्यावरली. ट्रान्सपोर्ट खर्च किती झाला तुम्हाला यायला जायला? यायचा जायचा बघा माल वाहतुकीचा खर्च माल वाहतुकीचा जवळजवळ 99 पिशव्याचा खरा 40 नाही 4000 रुपये भाडं लागले. आणि आता मिळणार किती तुमच्या हातात? आता किती पेज लय झालं तर 30-35 हजार रुपये यायचे नाही.